नमस्कार मंडळी, मी मेघा झीझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मी इथे एक वाटी जे आपले नेहमीचे हरभरे असतात ते भिजत घातलेले आहेत। तर मी 3-4 तासासाठी भिजवले होते। आता याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर कुकरमध्ये हे सर्व चणे काढून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी इथं 1 तांब्या पाणी घातलेलं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाही, चणे व्यवस्थित शिजतील इतपत पाणी घालायचं। त्याच्यानंतर लहान 1 चमचा हळद, 1.5 चमचा मीठ घातलेला आहे। आता कुकरच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 4 शिट्टीमध्ये चणे छान मऊसूत शिजले जातात। आता मी इथे घेतलेले आहेत एक 10-12 मिरे, 10-12 लवंग, सोबतच तेजपत्ता 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं आणि एक 4 ते 5 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत जे की पातळ आहेत। 1 चक्री फूल, 4 वेलदोडे, सोबतच मी इथे आता 2 जे मसाल्यातले वेलचे असतात मोठे ते वापरलेले आहे आणि 1 जावित्रीचं फूल, ज्याच्यामुळे पदार्थाला खूप छान वास येतो। आता हे सर्व पदार्थ आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। तर आपण असा फ्रेश मसाला केला की पदार्थाला चव खूप छान येते। तर अशा पद्धतीने 1-2 मिनिटं याला परतवून हा मसाला आपण काढून घ्यायचा आहे। 2 मीडियम साईजचे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत। हे आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। आधी मी पाणी न घालता हे थोडंसं परतवून घेते, जेणेकरून कांद्यामधील जे पाणी आहे ते कमी व्हावं यासाठी। तर हलकेसे कांदे लालसर झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 मीडियम साईजचा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। सोबतच 1 इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या। आता आपल्याला टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपल्याला हे तेलावर परतवून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये टोमॅटो छान मऊसूत झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी एक अर्धा वाटी होईल इतकं खोबरं घातलेलं आहे। तर हे ओलसर खोबरं आहे, ज्याचं मी दूध काढलं होतं सोलकढी बनवण्यासाठी, तेच मी खोबरं इथं वापरत आहे। तुम्ही वाळलेलं खोबरं वापरू शकता किंवा इथं ओलंही खोबरं वापरू शकता। तर हे आपल्याला 1-2-3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। अजिबात काळपट वगैरे करायचं नाही, फक्त थोडंसं आपलं जे खोबरं आहे त्यातील पाणी कमी होईल इतपत थोडंसं 2-3 मिनिटं परतवून हे घेतलेलं आहे। तर बघू शकता छान असं आपलं सर्व मसाला परतून झालेला आहे। आता आपण याला थंड करून घेऊया। आपण जो खडा मसाला गरम करून घेतला होता तो अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे, छान बारीक पेस्ट करायची। काय होतं, गरम मसाला दातामध्ये आला की तो टेस्टला मग चांगला लागत नाही, त्याच्यामुळे छान बारीक जितपत होईल तितकी बारीक ही अशी गरम मसाल्याची आपण पावडर करून घ्यायची आहे। कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण हे जे आपण गरम केलं होतं ते सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। सोबतच खूप सारी कोथिंबीर त्याच्या देठासोबत काढून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालत आपल्याला हे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे। तर आता मी एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल काढून घेत आहे आणि तेल घालताना कढई चांगली गरम करून घेऊन त्याच्यावरती असं साईडने तेल घालायचं, म्हणजे काय होतं मसाला कढईला चिटकत नाही। तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये करून घेतलेला आपण सर्व मसाला घालते आणि एकदा मिक्स करून घ्यायचं ह्याला। तर हे मिक्स करून झाल्यानंतर 4 ते 5 मिनिट आपल्याला याला झाकून छान मसाला भाजू द्यायचा आहे। तर मी तर मसाला पटकन लवकर भाजावा यासाठी 1 चमचा मीठही घातलेला आहे। आपण चण्यामध्येही मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ थोडं प्रमाणात वापरायचं।
तर 4-5 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता मसाल्यामधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि मसाला छान तेल सोडायला लागलेला आहे. तर आता मी इथं महाराष्ट्रीयन जे लाल तिखट असतं ते घातलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी सर्व मसाले असतात. तर मी हे 2 चमचे घातलेले आहे. लाल तिखट व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचं, नाहीतर काय होतं मग भाजीमध्ये तो चटणीचा एक वेगळा वास यायला लागतो मिरचीसारखा. त्याच्यामुळे हेही आपल्याला 1-2 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर मी आता आधी व्यवस्थित हे मिक्स केलेलं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला हे 1-2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे. आपली जी चटणी आहे तीही छान भाजून झालेली आहे. आता मी एकदा हे मिक्स करून याच्यामध्ये जे आपण शिजवले होते चणे आणि त्याच्यासोबत पाणी होतं ते घातलेलं आहे. आता व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घ्यायचं. आता चण्या मसाल्याची चव वाढवणारा हा मसाला म्हणजे जो आपण खडा मसाला करून घेतला होता तो याच्यामध्ये 3 चमचे घालायचा. तर ह्या मसाल्यामुळे अगदी नॉनव्हेजसारखी चव येते याला आणि टेस्टला खूप भारी लागतं. त्यामुळे अशा पद्धतीने फ्रेश मसाला करून एकदा चणा मसाला बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर झाकण लावून एक 5 मिनटं ह्याला छान मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे. चणे एकतर मऊ होण्यासाठी टाईम लागतो, त्याच्यामुळे आपण 3-4 शिट्ट्या दिलेल्या आहेत. तरीही तर आपण 4-5 मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये पूर्ण मसाला आतपर्यंत हे मिसळला जातो आणि खूप छान टेस्ट येते. तर मी खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ केलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता किंवा कमी पाणी ॲड करून कोरडाही मसाला बनवू शकता. तर मला असा आवडतो, त्यामुळे मी नेहमी अशा पद्धतीचा चणा मसाला बनवत असते. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. हे चिवड्यासोबत पोह्यासोबत ही खूप मस्त लागतं आणि मी त्याच्यासोबत पुरी आणि जिरा राईस बनवला होता. एकदम टेस्टला भारी झाला होता. तर नक्की ट्राय करून बघा.